वरती गेले कुठे, खोत गेले कुठे? आता फक्त डोळे वटारले तर ताटाखालचं मांजर होऊन गपचूप बसलेले आहेत. त्यांची तेवढी हिंमत नाही आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरण्याची. हा नाही नाही, मला हाक मारायचीच होती तुम्हाला. एसटीचं चाक जोपर्यंत कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घेत नाही तोपर्यंत एसटीचं चाक बाहेर पडू देणार नाही. तुमचीच गोष्ट होती, चाक फिरणार नाही. काय जाऊन तिकडे जाऊन आझाद मैदानावर झोपले काय, 15 दिवस त्यांच्याबरोबर राहिले काय? अरे करा ना आता, आता तुमचं सरकार आहे ना. काय झालं आता? आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बद्दलचं प्रेम गेलं कुठे? आणि या एसटी कर्मचाऱ्यांना जर जगवायचं असेल ना तर पहिले एसटी जगली पाहिजे, मग एसटीचे कर्मचारी जगतील. परंतु एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या गळ्यावरती सुरी फिरवून तुम्ही एसटी मारली असा माझा तुमच्यावरती आरोप आहे. एसटी तुमची नाही आहे, एसटी सर्वसामान्य माणसाची आहे. परंतु तुम्ही राजकारणासाठी मारली. तुमचं राजकारण तुमच्या राजकारणाच्या पोळ्या शेकाव्यात म्हणून तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेतला. आज हजारो एसटी कर्मचारी आज कर्जबाजारी झालेत, ते तुमच्यामुळे झालेले आहेत. कारण तुम्ही त्यांना 5 महिने देशोधडीला लावलं, 5 महिन्याचा पगार मिळाला नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे की एसटी कर्मचाऱ्याला 1 महिन्याचा जर पगार मिळाला नाही तर सावकारी कर्जाकडे वळण्याशिवाय त्याच्यासमोर दुसरा पर्याय नाहीये. आणि ह्या गोष्टीला हे जबाबदार आहेत सगळे. आणि ह्यांची जबाबदारी आता घेण्याला कोणी हिम्मत नाही यांची, कारण ह्यांची राजकीय पोळी शेकून झाली. कसले एसटी कर्मचारी, कोण एसटी कर्मचारी, आता काय त्यांच्याशी घेणं देणं आहे? हा एक जरी विषय असला तरी एसटी नुकसानीत घालण्याचं काम जे अधिकारी करतायत यांच्या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय. मी परिवहन मंत्र्यांकडे माझी कॉपी पोचली की नाही मला माहित नाही, पण मुख्यमंत्र्यांची कॉपी जी दिली होती त्याची एक प्रत परिवहन मंत्र्याकडे दिली होती. तरी देखील आज रेकॉर्डवरती सांगतो, कारण एसटी जगली पाहिजे ह्या मताचे ते आहेत. मग जगायची असेल तर एसटीसाठी काय काय करायला पाहिजे? आज आपण एसटीचा पूर्ण पगार पण देऊ शकत नाहीये अशी परिस्थिती आहे. आपण फक्त निव्वळ पगार देतोय. मागच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावरती नामुष्की आली की प्रॉव्हिडंट फंडचे पैसे न भरल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकतो, अटक झालेली आहे. आणि प्रॉव्हिडंट फंडचा कायदा तर अतिशय स्पष्ट आहे, जर कामगारांचे पैसे कापले आणि ते भरले नाहीत तर गुन्हा दाखल होऊन जो कोण संचालक असेल किंवा जो कोण प्रमुख असेल त्याच्यावरती अटकेची कारवाई होऊ शकते. म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांची आज पूर्ण पैसे देण्याची देखील आमची आर्थिक क्षमता आज नाहीये अशी परिस्थिती आहे. आणि असं असताना देखील आपण काय करतोय? एसटीच्या गाड्या, मी पण मंत्री होतो, मला माहिती आहे की काही गाड्या एसटीच्या जरूर कंत्राटी पद्धतीवर दिल्या पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की काही रूट्स आपले जे असे आहेत की ज्या रूट्सवरती असं करणं आपल्याला बंधनकारक आहे, कारण गरजेचं आहे, कारण त्या गाड्या तुमच्याकडे परवडत नाही. परंतु एसटीचे कित्येक कर्मचारी, आज आपली स्वतःची कार्यशाळा आहे, आपण स्वतःच्या